प्रश्न पहिलं ज्योतिर्लिंग हे कोणत्या देवांची अत्यंत पवित्र आणि जागृत स्थाने आहेत? ए. भगवान कृष्ण, बी. भगवान शिव, सी. भगवान राम, डी. भगवान विष्णू. उत्तर आहे बी. भगवान शिव. प्रश्न दुसरा भारतात मुख्यत्वे किती ज्योतिर्लिंगे आहेत ती स्वयंभू मानली जातात? ए. 5, बी. 10, सी. 9, डी. 12. उत्तर आहे डी. 12. प्रश्न तिसरा महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत? ए. 12, बी. 7, सी. 9, डी. 5. उत्तर आहे डी. 5. प्रश्न चौथा सह्याद्रीच्या कुशीत आणि शिखरावर वसलेले ज्योतिर्लिंग कोणते आहे? ए. वृषणेश्वर, बी. केदारेश्वर, सी. भीमाशंकर, डी. त्र्यंबकेश्वर. उत्तर आहे सी. भीमाशंकर. प्रश्न पाचवा कोणत्या देवांच्या एकत्रित स्वरूपात भगवान शिव येथे वास करत असल्याने या पवित्र क्षेत्राला त्र्यंबकेश्वर म्हटले जाते? ए. ब्रह्मा, बी. विष्णू, सी. महेश, डी. वरील सर्व. उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न सहावा भगवान श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी कोणत्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती? ए. केदारेश्वर, बी. रामेश्वर, सी. ओंकारेश्वर, डी. काशी विश्वेश्वर. उत्तर आहे बी. रामेश्वर. प्रश्न सातवा गंगा नदीच्या काठावर कोणते ज्योतिर्लिंग आहे? ए. महाकाल, बी. सोमनाथ, सी. काशी विश्वेश्वर, डी. वैद्यनाथ. उत्तर आहे सी. काशी विश्वेश्वर. प्रश्न आठवा दक्ष प्रजापतीच्या शापातून मुक्त होण्यासाठी कोणत्या देवांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती? ए. इंद्रदेव, बी. सूर्यदेव, सी. वरुणदेव, डी. चंद्रदेव. उत्तर आहे डी. चंद्रदेव. प्रश्न नववा रावणाने भगवान शिवाला प्रसन्न करून कैलासावरून आणलेले आत्मलिंग झारखंडमध्ये स्थापित केले त्या ज्योतिर्लिंगाचे नाव काय आहे? ए. वैद्यनाथ, बी. औंढा नागनाथ, सी. ओंकारेश्वर, डी. महाकाल. उत्तर आहे ए. वैद्यनाथ.